आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इकडे सुंदर ये ये. तू इथंच राहा. हा त्या अक्षराबरोबर अजिबात राहू नको आणि तिच्या प्लॅन मध्ये अजिबात अडकू नको. समरसने काय बुरळ घातले काय माहिती तिने, पण तू त्यात अडकू नकोस. हा ती लय डेंजर आहे. पर तू काळजी करू नको, मी तुला एकट्याला कधी सोडणारच नाही. पण मला तर ना पुढचा विचार करून काही कळणच झालंय बघ. ऐका ना, त्या अक्षरा मॅडम तुम्हाला खोलीत घेऊन गेल्या होत्या ना हो? काय बोलल्या त्या? बिचारी अक्षरा, प्रेम बिम तूच कर, आपल्याला नाही जमायचं ते. मला तर फक्त सुंदरच्या पैशाशी मतलब आहे. काय नाही रे, ते तिचा प्लॅन मोडून काढला ना मी, म्हणून लईच तापली होती. पण मी बी तिला घाबरत नाही. मी तिला सांगून आले की मी माघार घेणार नाही म्हणून. मी काय म्हणतो कामिनी मॅडम, काय आलं? तुमचे लय लय आभार आहेत बघा. अहो तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? मी कोणावर विश्वास ठेवला असता? मी तुम्हाला सोडून कुठे जाणारच नाही. मी कायम तुमच्या सोबत असेल. या लोकांमध्ये मी तुम्हाला अडकू नाही देणार. हा तुम्ही काळजी नका करू. अहो पर ही समधी लोक तुम्हाला छळतील. अहो तुमची आई बी तुम्हाला बोलायला मागं पुढे बघत नाही. लय त्रास देतील लोक. मी काय म्हणतो, आपण दोघं इकडनं कुठेतरी लांब निघून जाऊया काय? कशाला? तुमचं हक्काचं घर सोडून पळून जायचं वय? अहो हे समज तुमचं आहे. आणि हा आपण दोघं पळून गेलो तर त्या अक्षराचं चांगलंच फावलं की. मग समद्यांना गुंडळून ती या घराचा ताबा घेऊन टाकी. पण मी तिला तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की मी सुंदरला त्याचे समदे हक्क परत मिळवून देणार. या घरात तुमचं महत्व मी कमी नाही होऊ देणार. या घरातलं तुमचं स्थान, तुमचा मान मी तुम्हाला मिळवून देणार. आणि हेच इथून पुढे माझं ध्येय असेल. कामिनी, कामिनी. आत्ता कुठं सुंदर माझ्यात अडकत होता तवर वरडली महामाया. पालीवणीचे नको त्या टायमाला चुकचुकत असत. तुम्ही काळजी करू नका, मी सोबत आहे तुमच्या. हा तुम्ही इथं निवांत राहा. बाहेर कोण आवाज देते बी बघून येते. हा आलेच.